श्री शिवलीलामृत अध्याय 5. श्री गणेशाय नमः. सदाशिव अक्षरेचारी सदा उच्चारी ज्याची वैखरी, जो नित्य शिवार्चन करी तो उद्धरी बहुत जीवा. बहुत प्रायश्चितांचे निर्धार, शास्त्र वक्ते करीती विचार. परिजे शिवनामे शुद्ध साचार, कासया इतर साधने त्या. नामाचा महिमा परमाब्धुत, त्यावरी प्रदोष व्रताचरत. त्यासी सर्व सिद्धी प्राप्त होत, सत्य सत्य त्रिवाचा. तुष्टी पुष्टी धृती आयुष्यवर्धन, संतती संपत्ती दिव्य ज्ञान. पाहिजे तीही प्रदोष व्रत पूर्ण, यथा सांग करावे. प्रदोष व्रत भावे आचरता, या जन्मी प्रचित पहावी तत्वता. दारिद्र्य आणि महाव्यथा, निहाशेष पळती षण्मासांत. एक संवत्सरे होय ज्ञान, 12 वर्षी महद्भाग्यपूर्ण. हे जो असत्य मानिल व्यासवचन, त्यासी बंधन कल्पांतवरी. त्याचा गुरुलटिकाच जाण, त्याची दांभिक भक्ती लटिकेच ज्ञान. उमा वल्लभ चरणी ज्याचे मन, त्याहुनी पावन कोणी नाही. मृत्युगंडांतरी दारुण, प्रदोष व्रते जाती निर्सोण. ये विषय इतिहास जाण, सूत सांगे शौनकादिका. विदर्भ देशीचा भुभुज, सत्यरथ नामे तेजहा पुंज. सर्व धर्मरथ पराक्रमी सहज, बंदीजन वर्णिती सदा. बहुत दिवस राज्य करीत, परी शिवभजनी नाही रत. त्यावरी शाल्व देशीचा नृपनाथ, बळे आला चालुनिया. आणि त्याचे आप्त, क्षोणी पाळसाहे झाले बहुत. 7 दिवसपर्यंत युद्ध अद्भुत झाले. हा एकला ते बहुत, समरभूमीसी सत्यरथ. धारातीर्थी पावला मृत्य, शत्रू नगरात प्रवेशले. राजपत्नी गरोदर राजस, पूर्ण झाले 9 मास. एकलीच पायी पळता वनवास, थोर अनर्थ ओढवला. परम सुकुमार लावण्य हरिणी, कंटक सराटे रुतती चरणी. मूर्छना येऊनी पडे धरणी, उठोणी पाहे मागे पुढे. शत्रू धरतील अकस्मात, म्हणून पुढती हो उठोणी पळत. किंवा ते विद्युल्लता फिरत, अवणीवरी वाटतसे. वस्त्रे अलंकार मंडित, हिऱ्या ऐसे दंत झळकत. जिचा मुखेंदू देखता रतिकांत, तन्मय होणे नृत्य करी. पहा कर्माची गती गहन, जिच्या अंगुष्ठ न पडे सूर्यकिरण. ते गरोदर हिंडे विपिन, मृगनेत्री गजगामिनी. वणी हिंडे महासती, जेवी नैषधरायाची दमयंती. की भिल्ली रूपे हैमवती, दुस्तर वणी तैसी हिंडे. कर्मनदीच्या प्रवाही जाण, पडली तीच काढील कोण. असो एक वृक्षाखाली येऊन, परम व्याकुळ पडी येली. शतांची शते दासी, ओळंगती सदैव जिये पासी. इंदुमती नाम ते जियेसी, भूमीवरी लोळत. चहूकडे पाहे दिनवदनी, जिव्हा मुख वाळले न मिळे पाणी. तो प्रसूत झाली तेच क्षणी, दिव्य पुत्र जन्मला. तृषेने तळमळी अत्यंत, कोण उदक देईल तेथ. बाळ टाकोणी उठत बैसत, गेली एका सरोवरा. उदकात प्रवेशली तेच क्षणी, अंजुळी भरोणी घेतले पाणी. तवग्राही नेली ओढोनी, विदारुणी भक्षिले. घोर कर्माचे विंदाण, वणी एकला रडे राजनंदन. तव उमा नामक विप्रपत्नी जाण, विगत तद्वा पातली. माता पिता बंधू पाही, तिये लागी कोणी नाही. 1 वर्षाचा पुत्र तीसही, कडिये घेऊन आली तिथे. तो नाही केले नाल छेदन, ऐसे बाळ उमा देखुण. म्हणे अहारे ऐसे पुत्ररत्न, कोणी टाकिले दुस्तरवणी. म्हणे कोण जाती कोण वर्ण, मी कैसे ने उचलून. जावे जरी टाकून, वृक व्याघ्र भक्षितील की. स्तनी दाटून फुटला पान्हा, नेत्री ढाळीत अश्रू जीवना. बाळ पुढे घेऊन ते ललना, मुख कमळी स्तन लावी. संशय समुद्री पडली वेल्हाळ, म्हणे नेऊ की नको बाळ. तव तो कृपाळ पया फेण धवल, यती रूप धरुणी पातला. उमे लागी म्हणे त्रिपुरारी, बाळने संशय न धरी. महद्भाग्य तुझे सुंदरी, क्षत्रिय राजपुत्र तुझ सापडला. कुणासी न सांगे हे मात, समान पाळी दोघे सुत. भणंगासी परिस होय प्राप्त, तैसे तुझ जाहले. अकस्मात निधी जोडत, की चिंतामणी पुढे येऊनी पडत. की मृताच्या मुखात पडे अमृत पूर्वदत्ते. ऐसे बोलून त्रिपुरारी, गुप्त झाला ते अवसरी. मग दोघे पुत्र घेऊन ते नारी, देश ग्रामांतरी हिंडत. ब्रह्मपुत्राचे नाम शुचिव्रत, राजपुत्राचे नाम ठेविले धर्मगुप्त. घरोघरी भिक्षा मागत, कडिये खांदी घेऊन या. लोक पुसता उमा सांगत, माझे पोटीचे दोघे सुत. ऐसे हिंडत हिंडत, एक चक्र नगरा पातली. घरोघरी भिक्षा मागत, शिवालय देखिले अकस्मात. आत द्विज दाटले बहुत, शांडिल्य त्यात मुख्य ऋषी. शिवाराधना करीती विधियुक्त, तो उमा आली शिवालयात. क्षण एक पूजा विलोकित तो शांडिल्य ऋषी बोलला,
आहा कर्म कैसे गहन हा राजपुत्र हिंडे दिन होऊन कैसे विचित्र प्राक्तन ओमा वचन ऐकती जाहली ऋषीचे चरण ओमा धरित म्हणे याचा सांगा पूर्व वृत्तांत त्रिकाळज्ञानी महासमर्थ भूत भविष्य ज्ञान तुम्हा याची माता पिता कोण आहेत की पावली मरण यावरी शांडिल्य सांगे वर्तमान याचा पिता जाण सत्यरथ तो पूर्वी होता नृपजान प्रदोष समय करी शिवार्चन तो शत्रू आले चौकडून नगर त्याचे वेढिले शत्रूंची गजबज ऐकून उठिला तैसीच पूजा सांडून तो प्रधान आला पुढे धावून शत्रू धरुणी आणले त्यांचा शिरच्छेद करून पूजा पूर्ण न करिता उन्मत्तपणे तैसाच जावणी करी भोजन नाही स्मरण विषयांधा त्याकरिता या जन्मी जाण सत्यरथ अल्पायुषी होण अल्पवयात गेला मरण म्हणून पूजन न सोडावे याच्या मातेने सवत मारिली ती जळी विवशी झाली पूर्ववैरे ओढून नेली क्रोधे भक्षिली विदारुणी हा राजपुत्र धर्मगुप्त याने काहीच केले नाही शिवव्रत म्हणून या माता पिता रहित अरण्यात पडियेला याकरिता प्रदोष काळी अव्यग्र पूजावा इंदुमौळी पूजन सांडोणी कदा काळी सर्व थाई न उठावे भवानीस बैसवणी कैलासनाथ प्रदोष काळी पुढे नृत्य करीत वाग्देवी वीणा वाजवित वेणू पुरोहित वाजवित असे अंबुज संभव ताल सावरी भार्गवी गातसे मधुर स्वरी मृदंग वाजवी मधुकैट भारी नृत्यगती पाहुनिया यक्षपती शिवप्राणमित्र हस्त जोडून उभा समोर यक्षगण गंधर्व किन्नर सुरासुर उभे असती ऐसा प्रदोष काळीचा महिमा अगोचर निगमागमा मग काय बोले उमा मम पुत्र दरिद्रिका झाला तुझ्या पुत्रे प्रतिग्रह बहुत पूर्वी घेतले दुष्ट अमित दान केले नाही किंचित शिवार्चन करीत सदा पराण्य जिव्हा दग्ध यथार्थ दुष्ट परिग्रहे दग्ध हस्त स्त्री अभिलाषे नेत्र दग्ध होत मंत्रांचे सामर्थ्य मग कैचे मग ओमेने पुत्र दोन्ही घातले ऋषीचे चरणी तेने पंचाक्षर मंत्र उपदेशुनी प्रदोष व्रत उपदेशिले पक्ष प्रदोष शनी प्रदोष महिमा वर्णिला अतिविशेष निराहार असावे त्रयोदशीस दिवसा सत्कर्म आचरावे 3 घटिका झाली या रजनी प्रदोष पूजा आरंभावी प्रीती करुणी गोमय भूमी सारवुणी दिव्य मंडप उभारीजे चित्रविचित्र वितान कर्दळी स्तंभ इक्षुदंडे करुण मंडप कीजे शोभायमान रंगमाळा नानापरी शुभवस्त्र नेसावे आपण शुभ्रगंध सुवासुमण मग शिवलिंग स्थापन पूजा करावी विधियुक्त प्राणायाम करुणी देखा अंतर्बाह्य न्यास मातृका दक्षिण भागी पूजावे मुरांतका सव्य भागे अगणितो वीरभद्र गजानन अष्टमहासिद्धी अष्टभैरवपूर्ण अष्टदिक्पाल पूजन सप्तावरणे शिवपूजा यथासांग शिवध्यान मग करावे पूजन राजोपचारे सर्व समर्पण करावे स्थवण शिवाचे जय जय गौरीनाथ निर्मळ जय जय कोटी चंद्र सुशीतळ सचिदानंद घन अढळ पूर्ण ब्रह्म सनातन ऐसे प्रदोष व्रत ऐकवून बाळ उपदेशिले दोघे जण मग ते एकमणे करून राहते झाले एकचक्री 4 महिनेपर्यंत दोघेही आचरिती प्रदोष व्रत गुरुवचने यथार्थ शिवपूजन करीती पै शिवपूजा न द्यावी सर्वथा न द्यावे प्रसाद तीर्था शतब्रह्महत्यांचे पाप माथा होय सांगता शांडिल्य सर्व पापाहुनी पाप थोर शिवपूजेचा अपहार असो ते दोघे किशोर सदा सादर शिवभजनी ब्रह्मपुत्र शुचिव्रत एकला नदी तिरी क्रीडत दरडी ढासळता अकस्मात द्रव्यघट सापडला घरासी आला घेऊन माता संतोषली देखोण म्हणे प्रदोष व्रताचा महिमा जाण ऐश्वर्य चढित चालिले राजपुत्रास म्हणे ते समयी अर्धद्रव्य विभाग घेई येरू म्हणे सहसाही विभाग न घे अग्रजा या अवणीतील धन अमुचेच आहे संपूर्ण असो ते दोघे शिवध्यान शिवस्मरण न विसरती कदाही यावर एकदा दोघे जण गेले वनविहारा लागून तो गंधर्व कन्या येऊन क्रीडता दृष्टी देखिल्या दोघे पाहती दुरुण परमसुंदर लावण्य खाणे शुचिव्रत म्हणे राजपुत्रा लागोणी परदारा नयनेन पाहाव्या दर्शने हरिती चित्त स्पर्शने बळवीर्य हरित कौटिल्य दंभ संयुक्त महा अनार्थकारिणी ब्रह्मसुतास तेथे ठेवून राजपुत्र चालिला सुलक्षण स्वरूपसुंदर मन्मथाहून आकर्णयन कोमलांग जवळ येऊनी पाहत तव मुख्य नायिका विराजित अंशुमती नामे विख्यात गंधर्व कन्या पद्मिनी
कोद्रवीण नामा गंधर्वपती, त्याची कन्या अंशुमती. पिता पुसे महिषाप्रती, हे कन्या कोणाते. मग बोले ही म्हणग जामात, धर्मगुप्त सत्यरथाचा सुत. तो माझा परमभक्त, त्यासी देई अंशुमती. हे पूर्वीचे शिववचन, असो यावरी अंशुमती पाहे दुरुण. न्याहाळीत राजनंदन, वाटे पंचबाण दुसरा. क्षीरसिंधूत रोहिणी रमण, काय आला कलंक धुवण. तैसे राजपुत्राचे वदन, अंशुमती न्याहाळी. 32 लक्षण संयुक्त, अजानुबाहो चाप शरमंडित. विशाल वक्षास्थळ चालत, करे नायक जापरी. ऐसा तो गुणाढ्य देखुनी त्वरित, अंशुमती सखयां प्रती सांगत. तुम्ही तुझ्या वनाप्रती जाऊनी समस्त, सुमणे आणावी सुवासे. अवश्य म्हणूनी त्या ललना, जात्या झाल्या आणि कावणा. अंशुमती एकली जाणा, राजपुत्रा खुणावित. भुरुह पल्लव पसरून, एकांती घातले आसन. वरी वृक्ष डहाळीया भेदून, भूमीवरी पसरल्या. असो तेथे बैसला येऊन, राजपुत्र सुहास्यवदन. विशाळ भाळ अकर्ण नयन, आरक्त ओष्ठ सुकुमार. मंजुळ भाषणे नेत्रकटाक्ष बाणी, विंदिले ते लावण्य हरिणी. मनोज मूर्छना सावरुणी, वर्तमान पुसे तया ते. शृंगार सरोवरातोच पासी, मी वास करीन राजहंसी. देखता तव वदन दिव्य शशी, मम मानस चकोर नृत्य करी. तव मुखाब्ज देखता आनंद, झेपावती मम नेत्र मिलिंद. की तव वचन गर्जता अंबुद, मम चित्त शिखी नृत्य करे. कवी गुरु होण तेज विशाळ, आत्मकंठीची काढिले मुक्ता फळमाळ. कंठी सुदली तत्काळ, चरणे भाळ ठेवित. म्हणे मी काय वाच मणी करुण, तुझी ललना झाले पूर्ण. यावरी धर्मगुप्त वचन, काय बोलता झाला. मी जनक जननी विरहित, राज्यभ्रष्ट दरिद्री अत्यंत. तो पित्यासी कळता मात, घडे कैसे वराणने. यावरी म्हणे अंशुमती, 3 दिवसा येण या स्थळाप्रती. तुम्ही यावे शीघ्रगती, लग्न सिद्धी साधावया. ऐसे बोलून ते चातुर्य राशी, वेगे आले पिते आपाशी. झाले वर्तमान सांगे त्यासी, तो परम मानसी संतोषला. राजपुत्र गेला परतोण, बंधू प्रती सांगे सर्व वर्तमान. शांडिल्य गुरुचे वचन स्मरून, म्हणती प्रसाद पूर्ण त्याचा हा. गुरुचरणी ज्याचे मन, त्यासी ऐश्वर्यासी काय नून. काळ मृत्यू भयापासून, सर्वदा रक्षी देशिकतो. यावरी ते दोघे बंधू येऊन, मातेसी सांगती वर्तमान. येरी म्हणे धन्य धन्य शिवभजन, फल देत चालिले. यावरी 3रे दिवशी, दोघेही गेले त्या वनासी. गंधर्वराज सहपरिवारेसी, सर्व सामग्री घेऊन आला. दृष्टी देखता जामात, गंधर्व आनंद समुद्री पोहत. छत्रसेना सुखासन त्वरित, धाडुनी उमा आणविली. यावरी यथा सांग लग्न, 4 दिवस झाले पूर्ण. काही एक पदार्थ न्यून, पडिला नाही ते दवा. स्वर्गेच्या दिव्य वस्तू अमौलिक सतेज, विहिणीस देत गंधर्वराज. लक्षरथ 10 सहस्त्र गज, तेजा पुंज 1 लक्ष वाजी. 1 लक्ष दास दासी, अक्षय कोश रत्नराशी. अक्षय भाते देत शक्तीसी, दिव्य चाप बहुसाल. अपार सेना संगे देत, 1 सेनापती गंधर्व बळवंत. उमा 2 पुत्रांसमवेत, मान देऊनी बोळविली. सुखासनारूढ अंशुमती, पती सवे चालिली शीघ्रगती. कणकवेत्र पाणी पुढे धावती, वाहना सवे जियेच्या. चतुर्विध वाद्यांचे गजर, चतुरंग चालिला धडबार. येवणी वेढिले विदर्भ नगर, सत्यरथ पितयाचे. नगर दुर्गावरुणी अपार, उल्हाट यंत्रांचा होत भडीमार. परिगंधर्वाचे बळफार, घेतले नगर क्षणार्धे. जेने पूर्वी पिता मारिला जाण, त्याचे नाम दुर्मर्शन. तो जिताची धरुणी जाण, आपल्या करुणी सोडिला. देशोदेशीचे प्रजाजन, धावती कारभारे घेऊन. उत्तम मुहूर्त पाहून, सिंहासनारूढ झाला. माता उमा बंधू शुचिव्रत, त्या समवेत राज्य करीत. 10 सहस्त्र वर्षेपर्यंत यशवंत राज्य केले. शांडिल्य गुरु आणून, शतपद्म अर्पिले धन. रत्नाभिषेक करून, अलंकार वस्त्रे दिधली. दुर्भिक्ष जल शोष वर्षण, आधी व्याधी वैधव्य मरण. दुःख शोष कल विघ्न, राज्यातून पळाली. प्रजा भूदेव दायाद, देती रायासी आशीर्वाद. कोणासही नाही खेद, सदा आनंद घरोघरी. ऐसा अंशुमती समवेत, धर्मगुप्त राज्य करीत. यौवराज्य शुचिव्रता ते देत, पारिपत्य सर्व करी. ऐसे 10 सहस्त्र वर्ष राज्य करून, सुदत्त पुत्रासी राज्य देऊन. चिंतिता मणी
उमादवचरण दिव्य विमान धाडिले दिव्य देह पावणी नृपती माता बंधू समवेत अंशुमती शिवविमानी बैसती करीत स्तुती शिवाची कैलास पदासी जाऊन जगदात्मा शिव विलोकण जय जयकार करुण लोटांगणे घालिती दीनबंधू जगन्नाथ पतित पावन कृपावंत हृदय धरुणी समस्त अक्षयपदी स्थापिली हे धर्मगुप्ताचे आख्यान करीती जे श्रवण पठण लेखन रक्षण अनुमोदन तरी पंचवदन रक्षितया सकळ पापांचा होय क्षय तेथे जाय तेथे विजय तेथे जाय तेथे विजय धनधान्य वृद्धी होय ऋण जाय निरसुनी प्रदोष महिमा अद्भुत जे आचरते ऐकुणी ग्रंथ तेथे कैसे दारिद्र्य मृत्य सत्य सत्य त्रिवाचा ज्याच्या घरी शिवलीला ग्रंथ त्याचे शिवपाठी राखित सदा हिंडे उमाकांत अंते शिवपद प्राप्ततया हा ग्रंथ अमरवृक्ष सुरस पद्मरचना फळे आली पाठास कुतर्कवादी जेवायस मुखरोग त्यास नावडे जय जय ब्रह्मानंद विरूपाक्षा श्रीधर वरदा सर्वसाक्षा दुष्ट कर्ममोचकास कर्माध्यक्षा नयसी लक्षा निगमागमा शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तरखंड परिसोत सज्जन अखंड पंचमोध्याय गोढा श्रीरस्तु श्री सांब सदाशिवार्पणमस्तु.